आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नागपूर पोस्टमास्टर जनरल शोभा मथाळे यांचं अनिश्चित काळासाठी निलंबन। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या रोजगार मेळाव्यात मथाळेंच्या गैरवर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। मेळाव्यातील गैरवर्तणुकीवरून निलंबनाची कारवाई। मुंबईच्या कुर्ल्यामधील बस दुर्घटनेप्रकरणी आरोपी चालक संजय मोरेवर खुनाच्या ऐवजी सदोष मनुष्यवधाचा खटला चालणार। आरोपात दोषी ठरल्यास चालकाला जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता। अहमदाबाद विमान दुर्घटना प्रकरणी पायलटला दोषी ठरवता येणार नाही। सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण। तपास अहवालामध्ये पायलटची चूक असल्याचं दिसत नाही। पायलटच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळेला सुप्रीम कोर्टाची टिप्पणी। पुण्यामध्ये न भरलेल्या वीज बिलांची रक्कम 436 कोटी रुपये। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पुणे विभागामधील अकृषी ग्राहकांची देयकं थकीत। थकबाकी वसूल करण्यासाठी उपविभाग निहाय पथकं तयार। एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी विद्यार्थ्यांना नवे प्रवेशपत्र आवश्यक। आयोगाच्या संकेतस्थळावरून 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध केलेले प्रवेश प्रमाणपत्र बंधनकारक असणार। अन्यथा केंद्रामध्ये प्रवेश नाही, एमपीएससीच्या सूचना। एसटी कर्मचाऱ्यांचा पगार सोमवारी होणार। सरकारकडून महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या खात्यामध्ये 471 कोटी जमा। शुक्रवारी उशिरा पगाराचे सगळे पैसे शासनानं जमा केल्याची माहिती। नाशिकच्या रामकुंड परिसरातील वस्त्रांतर गृह पाडण्याचं काम पुन्हा सुरू। खाली असलेल्या मंदिरांना कुठलाही धोका पोहोचू नये यासाठी प्राचीन मंदिरांना सिमेंटच्या गोण्या आणि गर्डरनं झाकण्यात आलं। अर्धवट शिक्षण राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठाचा दिलासा। बीए, बीकॉम, बीएससी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी। पदवी अभ्यासक्रम संबंधित काळामध्ये पूर्ण न झाल्यास यानंतर 2 ऐवजी आणखी 1 वर्ष वाढून मिळणार। आज सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 1,20,000 रुपयांवर, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,09,920 रुपये। शिवाय चांदी 1,50,000वर। मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। सीएसएमटी स्थानकातील आंदोलक रेल्वे कर्मचारी अडचणीत येणार। आंदोलनाच्या वेळेला रेल्वे कर्मचाऱ्यांनी लॉबीला बाहेरून बॅरिकेड्स लावून मोटरमनला लॉबीमध्ये बंद केल्याचं समोर। मोटरमन कर्मचाऱ्यांना बंद केल्यानंच लोकल खोळंबल्याचं उघड। मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावण्यास सुरुवात। सरासरी हवेची गुणवत्ता शुक्रवारी 145 AQI वर पोहोचली। मुंबईचं तापमान आणखी खाली येण्याची शक्यता असल्यानं हवेचा दर्जा खालावण्याचा अंदाज। अंबरनाथ रेल्वे स्थानकामध्ये गर्डर लॉन्चिंगच्या कामाला सुरुवात। या कामामुळे मध्य रेल्वेवर आजही रात्रकालीन 3 तासांचा ब्लॉक। यामुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या असून लांब पल्ल्याच्या गाड्या पनवेल मार्गे वळवल्या। सांताक्रूज गोरेगाव दरम्यान उद्या जम्बो ब्लॉक। अप आणि डाऊन भीमा मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 5 तासांचा जम्बो ब्लॉक। मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या ब्लॉक। सकाळी 11 ते दुपारी 3:45 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। पुणे महापालिका मिळकत दराच्या थकबाकीसाठी तसंच व्यावसायिक मिळकतीसाठी अभय योजना राबवणार। या योजनेद्वारे थकबाकीदार 75% सूट दिली जाणार आहे। वर्सोवा भाईंदर कोस्टलच्या भूसंपादनासाठी सल्लागार नेमले जाणार। 346 हेक्टर जागेच्या अधिग्रहणासाठी महापालिका प्रक्रिया राबवणार। भूसंपादन, भरपाई आणि पुनर्वसनाशी संबंधित सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर बाबी हाताळल्या जाणार। ठाण्यामधील उथळसर आणि नौपाडा भागामध्ये सोमवारी पाणीपुरवठा बंद। सिद्धेश्वर जलकुंभ इथे जलवाहिनी स्थलांतरणाच्या कामानिमित्त पाणीपुरवठा बंद राहणार। पुण्यामध्ये 20हून अधिक विमानांची उड्डाणं उशिरानं। दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळामधील हवाई वाहतूक नियंत्रण प्रणालीमध्ये बिघाड। त्यामुळे पुण्यातून उड्डाण करणारी विमानं 20 ते 30 मिनिटं उशिरानं।